स्टुडंट, आज आपण तिसरा पाठ घेणार आहे संस्कृत आमोदः 8वी कक्षेचा. के कुर्वन्ती म्हणजे कोण काय करते, हू डज इट. आता आपण येते आणि ते शिकणार आहे. येते म्हणजे हे आणि ते म्हणजे ते, म्हणजे मराठीमध्ये ते म्हणतात, जसं संस्कृतमध्ये दीज आणि दोज, इंग्लिशमध्ये दीज अँड दोज. इंग्लिशमध्ये दीज अँड दोज. एते छात्रा, दीज आर स्टुडंट्स. एते पठन्ति, दीज आर रीडिंग. हू के पठन्ति, हू आर रीडिंग. के पठन्ति, हू आर रीडिंग. एते छात्रा पठन्ति. दीज आर स्टुडंट्स रीडिंग. म्हणजे एते छात्रा, हे छात्र हे वाचतात. एते पठन्ति, हे वाचतात. काय वाचतात, काय वाचतात. हे म्हणजे कोण वाचते. के म्हणजे कोण. के कुर्वन्ती म्हणजे कोण काय करते. तर के पठन्ति म्हणजे कोण वाचतंय. एते छात्रा पठन्ति म्हणजे हे छात्र वाचतात. के पठन्ति कोण वाचतं. एते छात्रा पठन्ति म्हणजे हे छात्र वाचतात. तर तुम्हाला समजलं इथे. एते ते म्हणजे हे आणि ते, आणि दीज दोज, आणि इथे के म्हणजे केनी प्रश्न विचारायचा आहे. जर एक वचन असेल तर कह, आणि अनेक वचन, इथे अनेक वचन म्हणजे भरपूर मुलं आहे. इथे एक मुलगा असता तर कह पठती, आणि अनेक मुलं आहे म्हणजे 2-3 मुलं आहे म्हणून के पठन्ति. अशा प्रकारे हे कळलं. आता आणि जवळचं जे दाखवतो आपण, जसं एष. एष म्हणजे आधीच्या पाठात तुम्ही पाहिलं, एष म्हणजे हा. तर आता इथे एते म्हणजे हे अनेक वचन आहे म्हणून. तसं सह म्हणजे तो, तसंच ते म्हणजे ते सर्व, ते सगळे. तर आता ते अश्वाहा, ते घोडे. ते धावंती, ते धावतात. कोण धावतंय. ते अश्वाहा धावंती म्हणजे ते घोडे धावतात. परत एकदा पाहू इंग्लिशमध्ये. दे आर हॉर्स, दे आर रनिंग. हू आर द रनिंग. के धावंती, हू आर द रनिंग. दोज तेला, दोज अश्वाहा, दोज हॉर्स रनिंग. दोज हॉर्स रनिंग. कळलं. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये सुद्धा. आता छात्राः लिखन्ति म्हणजे विद्यार्थी लिहितात. स्टुडंट्स राईट. पुरुषाः उपविशन्ति म्हणजे माणसं बसली आहेत. म्हणजेच मेन आर सीट डाऊन. शकटाः गच्छन्ति म्हणजे बैलगाड्या जात आहेत. म्हणजेच द कार्स आर गोईंग. बालकाः पश्यन्ति. द चिल्ड्रन्स आर वॉचिंग म्हणजे लहान मुलं बघत आहेत. समजलं. आता हे एवढं तुम्हाला समजलं. तर शिक्षक कृती आहे. इथे कृती मीन्स आपलं काम, वर्क. शिक्षक म्हणजे टीचर. शिक्षक म्हणजे आपला टीचर. वैद्य, डॉक्टर. चित्रकार, पेंटर. गायक म्हणजे सिंगर. सैनिक म्हणजे जो प्रोटेक्टर आहे, रक्षण करणार आहे तो. आणि याचक म्हणजे मागणारा. बेगर वृद्ध म्हणजे ओल्ड मॅन. पुरुष मॅन. बालक चाइल्ड. सिंह लायन. आणि रक्षक म्हणजे आपला प्रोटेक्टर. आणि सैनिक म्हणजे सोल्जर. ओके. आता एतही शब्दही सह छात्रा परिचित क्रियापदानी योजयित्वा बहुवचनवाक्यानि वदन्ति. आता इथे बघा, ते म्हणतात की इकडे जे शब्द दिलेले आहेत ते छात्रांनी काय करायचं, जे परिचित त्यांचे क्रियापद आहे, परिचित तुमचे जे धातू आहे ओळखीचे, परिचित म्हणजे ओळखीचे जे धातू आहे ते योजून तुम्ही बहुवाक्य निर्माण करा वदंती आणि बोला. वाक्यानी बहुवचन योजयित्वा वाक्यानी वदंती. तर ते बोला.
तर आता इथे शिक्षकाः आहे, तर आपण शिक्षकाः जर असं शिक्षकाः वदती असं म्हणू शकतो. वदंती म्हणजे शिक्षक जे आहे सगळे ते बोलत आहेत. शिक्षका वदंती. चित्रकार हा चित्रकार चित्रनिर्माण करोति. चित्रकारः चित्रनिर्माण करोति. गायकाः गायन्ति. सैनिकाः रक्षकाः रक्षयन्ति. सिंहा गर्जयन्ति म्हणजे अनेक आहेत. एक सिंह असेल तर सिंह गर्जती, रक्षक रक्षती, बालक खेलती, तर बालकाः खेलन्ति. हे काय केलं आपण, अनेक वचन इथे टाकले आहे. अनेक वचन कसं करायचं आहे, आता इथे छात्र आहे ना, तर त्याला एक काना द्यायचा आहे आणि त्याला विसर्गात टाकायचा आहे. तसं शिक्षक आहे, शिक्षकाला काना द्यायचं शिक्षकाः, कारण की तो देवाप्रमाणे चालतो. म्हणजे बहुवचन काय होईल याचं, शिक्षकाः. म्हणजे त्याला एक काना द्यायचा आहे आणि विसर्ग द्यायचा आहे. विसर्ग म्हणजे हे दोन जे पॉईंट आहे वर खाली त्याला म्हणतात विसर्ग. तर ते वैद्याः, हे काय, अनेक डॉक्टर, खूप सारे डॉक्टर. वैद्य एक डॉक्टर, वैद्याः अनेक डॉक्टर, खूप म्हणजे डॉक्टर. अशा प्रकारे हे आहे. तर वर पुन्हा हे इथे काय करायचं आहे हे सांगते. टीचर, तर हे टीचर आणि डॉक्टरला फिजिशियन म्हणतात आणि डॉक्टर पण म्हणतात. तर बघा, विथ दिस वर्ड्स स्टुडंट्स ॲट फॅमिलियर वर्ब अँड से प्लुरल सेंटेन्स. म्हणजे जे आता मी मराठीत सांगितलं तेच, की तुम्ही ते जे आहे जे तुम्हाला माहिती आहे, फॅमिलियर वर्ड्स म्हणजे परिचित वर्ड्स आहे, आणि फॅमिलियर व्हर्ब्स आहेत, जे क्रियापद आहेत, फॅमिलियर व्हर्ब्स जे तुम्हाला माहिती आहेत, व्हर्ब म्हणजे धातू किंवा क्रियापद, ते तुम्हाला घ्यायचं आणि वाक्य तयार करायचे आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. एताः, आता पुढे 3.2 एताः बालिकाः, ह्या बालिका आहे. एताः वदंती, ह्या बोलतायत. का वदंती, कोण बोलतायत, एता बालिका वदंती. अशा प्रकारे त्याचे इंग्लिश असं होईल, दीज अँड दोज. दीज, एताः म्हणजे दीज आणि दोज. जसं इंग्लिशमध्ये दीज आणि दोज, आणि मराठीमध्ये सुद्धा हे आणि ते असं आपण म्हणतो. किंवा मराठीमध्ये ह्या मुली आहेत तर ह्या आणि त्या होईल, किंवा मुलं आहे तर हे आणि ते होईल. पण संस्कृतमध्ये, इंग्लिशमध्ये मात्र दीज अँड दोजच होते. ते मुली असो मुलं असो, तर इथे एता होते. जसं आपण मराठीमध्ये ह्या म्हणतो, ह्या बालिका ह्या बोलतायत, काय कोण बोलताय, ह्या बालिका बोलतायत. तसंच इथे दीज अँड दोज झालं, तर इथे सुद्धा दीज अँड दोजच होणार आहे. तर बघा, दीज आर गर्ल्स, एताः बालिका, दीज आर गर्ल्स. त्याच्यानंतर एताः वदंती, आर द वन्स दॅट से, म्हणजे दीज आर टॉकिंग किंवा मग स्पीकिंग. कहा वदंती, who are they are talking about, these girls are talking. अशा प्रकारे समजलं. परत घेऊ. एताः बालिका, these are girls. एता वदंती, these are talking. का वदंती, who are they talking about, who they are talking about. का वदंती, who they are talking about. एता बालिका वदंती, these girls are talking. ता विद्यार्थिन्य, त्या विद्यार्थिनी. आता इकडे ह्या जवळ आहे, तर जसं एषा सा, तसंच इथे एता ता, म्हणजे ह्या आणि त्या. फक्त इथे नंबरमध्ये फरक आहे. 3 नंबर आहे. 1 नंबर असेल तर एषा, आणि अनेक, आणि इकडे सा, आणि इकडे अनेक वचन आहे म्हणून एता
आणि इकडे ता. तर तहा विद्यार्थिन्य, त्या विद्यार्थिनी म्हणजे त्या विद्यार्थिनी तहा नृत्यंती, त्या डान्स करतात म्हणजे नाचतायत. काहा नृत्यंती, कोण नाचताय? तहा विद्यार्थिन्य नृत्यंती, त्या विद्यार्थिनी नाचतायत. तर बघा, these are students, they are dancing. Who are the dancer? कोण नाचताय? Who are the dancers? ता विद्यार्थिन्य नृत्यंती, those students are dancing. आणि नंतर हे जे चित्र दिलेले आहे ती चटका कुजंती म्हणजे जे चिमण्या आहेत त्या ओरडत आहेत किंवा तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की द बर्ड्स आर बार्किंग. त्याच्यानंतर ह्या महिला ज्या आहे ह्या महिला नमंती, तर हे असं असेल की स्त्रिया नमन करतायत, नमस्कार करतायत. तर इंग्लिशमध्ये असेल द वुमन ऑफरिंग प्रेयर किंवा मग द वुमन बो डाऊन किंवा पिप्पलिका गच्छन्ती, द ants आर गोईंग म्हणजेच मुंग्या जातात. पिप्पलिका म्हणजे मुंग्या जात आहेत. तर इथे ants आर गोईंग आणि ता खेलंती म्हणजे त्या खेळतात. तर दे आर प्लेइंग. समजलं. त्यानंतर कृती आहे पुन्हा वर्क, शिक्षक, शब्द वदती, छात्रः बहुवचन वदंती. म्हणजे आता जर तुमच्या टीचरनी म्हटलं शिक्षक, तर तुम्हाला म्हणायचं आहे शिक्षकाः, छात्र छात्राः, मापिका इथे दिलेलंच आहे एक उदाहरण, मापिकाः, पेटिका पेटिकाः, छात्रा छात्राः, वैद्या वैद्याः, निवेदिकाः, पुस्तिकाः, अंगुल्या, लेखन्या, कुप्या, द्रोण्या. असं याचं बहुवचन होते. जसं जेव्हा आपण धातुरूपावली, तुम्हाला माहीत असते एक धातुरूपावली नावाचं बुक आहे, ते विकत घ्यायचं आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये देवप्रमाणे मालाप्रमाणे एकवचन अनेकवचन बहुवचन प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन हे सगळं त्याच्यामध्ये मिळून जातं. तुम्हाला किती कसं चालवायचं किंवा मी हे तुम्हाला सांगेल. तर आता सध्या तर आपण हे बुकच बघूया. त्याच्यानंतर एतानी कमलानी, आता एतानी आणि तानी आहे. तर हे आहे आपल्याला जे आपण ते कमळ म्हणतो, ते फूल म्हणतो. तर ते स्त्रीलिंग जे असते, जे पुल्लिंग असते ते तो म्हणतो त्याला. तो माणूस, तो वृक्ष, तो देव असं म्हणतो. आणि स्त्रिया असतात ती बालिका, ती मुलगी किंवा ती नदी असं म्हणतो. पण जिथे ते वापरावं लागते, एखादा पुरुष असला तो पुरुष म्हणू आपण त्याला, ते पुरुष म्हणू का? अनेक वचन असेल तर ते पुरुष. किंवा झाड आहे तर ते झाड म्हणतो आपण त्याला, तो झाड किंवा ती झाड असं म्हणत नाही. तसंच हे आहे इथे एतानी ताणी म्हणजे हे म्हणजे हे नपुंसकलिंग म्हणजे हे, आणि ते म्हणजे ते दूरचं म्हणजे जे नपुंसक आहे ते झाड. तर आता एतानी कमलानी हे दोज आर. आता दीज आणि दोज, पुन्हा इथे इंग्लिशमध्ये दीज आणि दोजच लागतं, पण मराठी संस्कृतमध्ये मात्र त्याचे खूप फरक पडतात. तर दीज आणि दोज म्हणजे एतानी कमलानी, दीज लोटस, एतानी विकसंती, दीज आर डेव्हलपिंग, कानी विकसंती, व्हॉट आर डेव्हलपिंग, एतानी कमलानी विकसंती, दीज लोटस आर डेव्हलपिंग, दीज लोटस आर डेव्हलपिंग. तर अशा प्रकारे एतानी कमलानी हे कमळं आहेत. एतानी विकसंती हे त्यांचा म्हणजे हे उमलले आहेत. कानी विकसंती कोण उमललं आहे म्हणजे, तर एतानी कमलानी विकसंती म्हणजे हे कमळे उमलली आहे. ताणी पत्राणी म्हणजे ते काय पानं आहेत. ताणी पत्राणी ते पानं आहेत.
आणि ताणी पतंती ते पडले, काणी पतंती काय पडले, ताणी पत्राणी पतंती ते पानं पडले. ताणी पत्राणी म्हणजे द प्लांट्स आर ताणी ताणी पत्राणी म्हणजे दोज आर द लिव्स. ताणी पत्राणी दोज आर द लिव्स. ताणी पतंती दे फॉल अपार्ट. काणी पतंती व्हॉट आर द फॉल म्हणजे काय पडलं, कोण पडलं. ताणी पत्राणी पतंती दे दोज लिव्स आर फॉलिंग ऑफ. दोज लिव्स आर फॉलिंग ऑफ. कळलं, इंग्लिशमध्ये पण कळलं. घाई जर तुम्हाला होत असेल तर मला सांगाल. विमानानी गच्छन्ति, द प्लेन्स आर फ्लाइंग. यानानी तिष्ठन्ति, द कार्स आर स्टेईंग. तिष्ठन्ति म्हणजे थांबणे, थांबल्या आहेत कार्स, सगळ्या कार्स थांबल्या आहेत. म्हणजे विमानानी गच्छन्ति म्हणजे विमानं जात आहेत. यानानी तिष्ठन्ति म्हणजे ह्या ज्या गाड्या आहेत ह्या थांबल्या आहे, म्हणजे याला म्हणतात कार्स. तर यानानी तिष्ठन्ति कार थांबल्या आहेत. कार द कार्स आर स्टेईंग, द कार्स आर स्टेईंग. वाहनानी धावन्ति, द व्हेकल्स आर रनिंग म्हणजे वाहनं जे आहेत ते धावत आहेत. म्हणजे आपले जे रोजचे आपले ट्रान्सपोर्टर आपले धावत आहेत, चालत आहेत, धावत आहेत. इथे आपल्याला आता कृती अशी आहे, चित्रम दृष्ट्वा, चित्र पाहून, वाक्यम लिखत. आता एक झाडातून फळं पडत आहे. फलाहा पतंती आणि रेलयानम चलंती, पुष्पाणी विकसंती, व्यजनम परिभ्रमती. अशा प्रकारे हे आपला कृती झाली. म्हणजे पुन्हा वर्क, आपलं होमवर्क. आणि आता भाषा अभ्यास. आता भाषा अभ्यासामध्ये बघा, वाक्यानी पूरयत. आता याचं मी इंग्लिशमध्ये केलं नाही, कारण की तुम्हाला जसं सांगितलं जातं तसे येते. म्हणजे जर इंग्लिशमध्ये सांगितलं लिहायला, एकच प्रश्न येतो तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायला. म्हणजे जर तुमचं इंग्लिश मिडियम असेल तर तुम्हाला एक प्रश्न येतो. जसं माध्यम भाषा लिखित, उत्तरम लिखत. तर ते इंग्लिशमध्ये जे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत त्यांना त्यांचं उत्तर इंग्लिश मिडियममध्ये लिहावं लागेल, आणि जे मराठी मिडियमची मुलं आहेत त्यांना मराठी मिडियममध्ये लिहावं लागेल. आणि जर त्याप्रमाणे मग म्हणूनच मी इथे काही कुठलंच इथे इंग्लिशचं मी केलं नाही. तर पहा, वाक्यानी पूरयत म्हणजे वाक्यानी पूरयत म्हणजे फिल इन द ब्लँक करायचे आहे आपल्याला. म्हणजे वाक्य पूर्ण करा किंवा रिकामी जागी शब्द भरा. तर इथे एक आहे, एते सिंह गर्जंती. तर सिंह गर्जंती आहे ना, म्हणजे काय आहे, त्यांनी बहुवचन करायला सांगितलं इथे. कारण की इथे फक्त एक सिंह असतात, जसंच्या तसं आपल्याला जर लिहायचं असतं तर सिंह गर्जती लिहावं लागलं असतं. म्हणून इथे गर्जंती आहे, म्हणून सिंहा त्याचं करायचं आहे अनेक वचन. यानानी धावंती. आता के म्हणजे एकवचनसाठीच के म्हणजे पुरुषासाठी वापरतात. त्याच्यानंतर काहा म्हणजे स्त्रियांसाठी वापरले जाते, आणि कानी म्हणजे नपुंसकलिंग वापरलं जातं. तर यान हे ते यान असं म्हणतो आपण, त्या गाड्या. तर यानानी जे आहे हे नपुंसकलिंग आहे. तर यानानी धावंती म्हणून कानी यानानी धावंती. आता इथे कह असतं तर त्याप्रमाणे कानी यानानी असं होतं. हे टीप म्हणून. आणि महिला वदंती. आता ह्या खूप साऱ्या महिला आहे ना, म्हणून वदंती. एक महिला असती तर वदती, महिला वदती म्हणजे बाई बोलते. महिला हा वदंती म्हणजे खूप साऱ्या बाया बोलतायत. ताहा बालिका नृत्यंती. तर इथे पुन्हा तसंच नृत्यंती हे काय आहे, बहुवचन आहे म्हणून ताहा, आणि बालिका आहे म्हणजे खूप साऱ्या बालिका आहे म्हणून ताहा. नदी वहंती, नद्याहा वहंती, पश्यंती, वैद्याहा पश्यंती. वैद्य खूप सारे आहे कारण की इथे बहुवचन आहे म्हणून पश्यंती. जर एकच वैद्य असतं तर वैद्य पश्यती. समजलं. त्यानंतर आता इथे परिच्छेद आपण पाहू. परिच्छेद पुरं येतं. आता आपण एक एक हळूहळू वाचूया.
ग्रीष्म अवकाशे सर्वेशस्य ग्रीष्म अवकाशे सर्वेशस्य गृहे कोऽपि नास्ति, अतः सर्वेशः उपेन्द्रः अभिषेकः च सर्वे एकत्र मिलन्ति. इथे एक लिहिला मी कारण की पहिली रिकामी जागा आहे ना, म्हणून याच्या डोक्यावरतीच मी एक लिहून दिला मिलन्ति. त्यानंतर आहे ते म्हणजे ते सर्व, ते संगणके चित्रपटं पश्यन्ति. किंचित समयानंतर ते पिपासिता भवन्ति, म्हणजे भवन्ति मीन्स होतात, पिपासिता म्हणजे त्यांना तहान लागते. अतः शीतकपाटिकायाः म्हणजे फ्रीजमध्ये, शीतकपाट म्हणजे फ्रीज, किम अस्ति काय आहे, इति ते म्हणजे ते सगळेजण, इति ते पश्यन्ति म्हणजे ते पाहतात. तत्र पानक निर्माणाय, पानक म्हणजे शरबत निर्माण करण्यासाठी, सर्व साहित्यम अस्ति सर्व साहित्य आहे. अतः ते पानकः कुर्वन्ति म्हणजे शरबत, पानकम लक्षात ठेवा शब्द, पानकम म्हणजे शरबत, कुर्वन्ति करतात, आनंदेन म्हणजे आनंदाने, च पिबन्ति हे सगळ्यात लास्टचं पाचवं, पिबन्ति म्हणजे पितात, हे पाचवं आहे दिसत आहे पिबन्ति. समजलं? पुन्हा वाचू. ग्रीष्म अवकाशे, ग्रीष्म म्हणजे आपला उन्हाळा, अवकाश म्हणजे सुट्टीच्या दिवसांमध्ये, सर्वेशस्य म्हणजे सर्वेशच्या गृहे घरात, कोऽपि नास्ति कोणी देखील नाही, अतः म्हणजे म्हणून, सर्वेशः उपेंद्रः ही नाव आहेत मुलांची, सर्वेश उपेंद्र आणि अभिषेक च आहे ना इथे आपण मधात लावतो, आणि अभिषेक तर हे सगळ्यात शेवटी च वापरतात, च म्हणजे आणि, सर्वे म्हणजे हे सर्वजण एकत्र, मिलन्ति म्हणजे भेटतात, ते म्हणजे ते सर्व, संगणके म्हणजे संगणक म्हणजे कम्प्युटर, संगणके म्हणजे संगणकावर सप्तमी आहे, देवाप्रमाणे चालतं. संगणके चित्रपटं पश्यन्ति चित्रपट पाहतात. किंचित समयानंतर काही वेळानंतर, किंचित म्हणजे क्वचित, काही वेळानंतर, समय म्हणजे वेळ, समयानंतर ते पिपासिता म्हणजे तहानतात, त्यांना तहान लागते. भवन्ति म्हणजे होतात. अतः म्हणजे म्हणून, शीतकपाटिकायां शीतकपाटामध्ये, किम काय, अस्ति किम म्हणजे काय आहे, किम अस्ति म्हणजे काय आहे, इति असे, इति म्हणजे असे, ते सर्वजण, पश्यन्ति म्हणजे पाहतात. तत्र पानक निर्माणाय, तत्र म्हणजे तिथे, पानक निर्माणाय शरबत निर्माण करण्यासाठी, सर्व साहित्यम अस्ति सर्व साहित्य आहे. अतः ते पानक म्हणून ते पानकम म्हणजे शरबत, ते सगळेजण शरबत कुर्वन्ति करतात, आनंदेन म्हणजे आनंदाने, च पिबन्ति ते पितात. अशा प्रकारे हे पूर्ण संस्कृतचा पाठ इथे समाप्त झाला आपला. तुम्हाला समजला असेल, काही जरी समजलं नसेल तर मला कमेंट करा. ओके, बाय.